उन्हाळा सुरू झाला, इतका भयंकर उन्हाळा आहे का विचारूच नका. खूप ऊन आहे, खूपच. हाय हॅलो नमस्ते, शीतल्स लाईफमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि मी छोटासा व्हिडिओ घेऊन आलेले आहे का उन्हापासून आपलं संरक्षण कसं करायचं. हे लावले माझ्या हॉलमधले कर्टन. खूप जाड मटेरियल आहे, छान आहे, एकदम हेवी. पण मग करणार काय, थोडासा लाईट कलर असल्यामुळे ऊन आहे ना असं डायरेक्ट त्याच्यातून ट्रान्सफर होते आणि हॉलमध्ये येतं ऊन. आणि त्यामुळे हॉलचं टेम्परेचर भयानक वाढते, भयानक. कारण दुपारच्या वेळेस हॉलमध्ये इतकं ऊन येतं का विचारूच नका. खूपच ऊन आहे. मग उन्हापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं याच्यासाठी छोटे छोटे आपण उपाय करायलाच पाहिजे. म्हणून मग मी काय केलं, ते कर्टन काढून घेतले आणि माझ्या आधीच्या घरात होते कर्टन, ते हे बघा ब्ल्यू कलर आहे, हे लावून घेतले. हे का लावले तर याच्या आधी पण मी हे लावलेले होते. याच्यातून आहे ना रूममध्ये एकदम असं कूल वाटतं, एकदम शांतता. ऊन येत नाही, म्हणजे ऊन येतं पण त्या ब्ल्यू कलरमधून आहे ना असं रूममध्ये नाही येत ऊन, डायरेक्ट ट्रान्सफर नाही होत ते. हा ब्लू कलरचं कर्टन आहे ना ते उन्हाला आहे ना ब्लॉक करून टाकतं. आणि म्हणून आहे ना माझ्या हॉलचं आहे ना रूम टेम्परेचर असं छान राहतं का, त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. म्हणून मी काही 4-5 दिवसापासून सारखं म्हणत होती का मला कर्टन चेंज करायचे. कोणी काढूनच देत नव्हतं वरून. पण मग आज ऊन आणखी वाढलं, त्रास व्हायला लागला घरातल्या लोकांना. मग स्वतःहूनच कर्टन चेंज करायचं ठरवलं. आता विंडोचं ऊन येतं म्हणून चेंज करायचं, ते हे कामाला लावलेले कर्टन वेगळे, मग ते बरं नाही वाटत ना. म्हणून मग दोन्हीकडचे कर्टन आहे ना चेंज करून घ्यायचे आणि सारखेच ठेवायचे ठरवलं. म्हणून मग हे सुद्धा काढून ठेवणार आहे मी. आता इतकं ऊन आहे यावर्षी का शासनाने सुद्धा म्हटलेलं आहे का उन्हात 11 नंतर बाहेर पडू नका. पण काय करणार ना, लोकांना स्वतःचं घरदार चालवण्यासाठी सगळं प्रपंच चालवण्यासाठी उन्हात बाहेर निघावंच लागतं. त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आपल्याकडे. पण मग असे लहान लहान प्रयत्न उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ते आपण करायलाच पाहिजे. घरामध्ये आहे बघा काही घर 2-1 वेळा पुसणं आहे. त्याच्यानंतर काय AC असेल तर AC चालू करा, कूलर आहे, फॅन आहे, जसं आपल्याला. किंवा मग काहीतरी आपल्याला विंडोला आपण कर्टन ओले करूनसुद्धा लावू शकतो. किंवा एखादा कपडा असेल जाड तो ओला करूनसुद्धा लावू शकतो. असं ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो ऑप्शन शोधून आपलं उन्हापासून संरक्षण करायचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बघा. आपल्याला ना प्रत्येकाला जमते प्रत्येक गोष्ट असं, पण ते जेव्हा गरज आहे तेव्हा सुचतं असं नाही. म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते का तुम्हालासुद्धा असं काहीतरी चेंज करायचं असेल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला पटकन लक्षात येईल आणि तुम्ही तसं चेंज करू शकता. आणि बघा आपल्या मोठ्या लोकांनाच इतकं उन्हाचा त्रास होतो आहे, तर आणखी लहान मुलांचं विचारूच नका, त्यांना किती त्रास होत असेल. म्हणून हे असे लहान लहान बदल आपण करायचे. म्हणून मी असे कर्टन आहे ना जे होते आधीचे ते इतकं जाड मटेरियल असतानासुद्धा इतकं रूम टेम्परेचर वाढून जात होतं का विचारूच नका. म्हणून मी कर्टन हे काढून ठेवले आणि हे दुसरे लावून घेतले ब्ल्यू कलरचे. आणि तसंच मी बेडरूमचंसुद्धा असं लूक चेंज करणार आहे, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल ते सुद्धा व्यवस्थित कसं. कारण कसं जेवढा आपण घरामध्ये असं ऊन यायचं थांबवू आपण, तेवढं आपल्याला उष्णतेपासून स्वतःचं संरक्षण करता येईल. आणि म्हणून हा छोटासा प्रयोग तुम्हाला कसा वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. कूलर पॅक करून ठेवले असेल ते तुम्ही काढून घ्या. मी कालच बाहेर काढलं कूलर. म्हणजे उन्हाळ्यापासून जेवढं. आणि बघा खायच्या गोष्टी आहेत, दही, ताक, चिंचेचं पन्हं, कैरीचं पन्हं, शरबत आहे आणि चटणी आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी पिऊन कसं आपण स्वतःचं शरीर हायड्रेट ठेवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी करा. शीतल लाईफचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूच असं सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हीसुद्धा कर्टन लावायचे विसरले असाल तर लावा. चेंज करायचे असेल तर चेंज करून घ्या. किंवा मग विंडोला जाड कपडा पाण्यात भिजून लावायचं तर लावू शकता. आपण भेटूच. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.